2013मध्ये ज्यावेळेस बाप्तिस्मा झाला त्यावेळेस तिने येशूला परिधान केलं आणि येशूसाठी जीवन जगण्यासाठी तिने स्वतः निर्णय घेतलेला आहे. पण माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हा जवळजवळ 11 वर्षाचा जो प्रवास आहे, या प्रवासामध्ये तिला काय आलेला आहे आणि ती देवाकडे मागत आहे आणि देव तिला कसं भरत आहे याविषयी ती थोडक्यात आपल्यासमोर आज मांडणार आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तिला मी तुमच्यासमोर आणत आहे. ती तिचं जे काही मांडत आहे त्याद्वारे देवाचे खरोखर गौरव मांडण्यासाठी आणि गौरव होण्यासाठी मी तिला आमंत्रण करत आहे. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा प्रभूचाच गौरव असो. फादरांनी माझं नाव सांगितलेलंच आहे. तर माझी साक्ष मी पूर्वी दिलेली होती आणि आता मी पुन्हा एकदा देवाच्या गौरवासाठी त्याचे आभार मानण्यासाठी देत आहे. आज बाप्तिस्मा घेऊन आम्हाला 11वं वर्ष चालू आहे आणि माझा जन्म एका अख्रिस्ती कुटुंबात झाला आणि माझे वडील धार्मिक होते. म्हणजे त्यांना संध्याकाळ झाली की देवपूजा करण्याची सवय होती आणि मी त्यांचं निरीक्षण करायची. परंतु माझी आणि ख्रिस्ताची ओळख, मी एका ख्रिस्ती शाळेमध्ये शिक्षण घेतलं, त्याच्यामुळे तिथे दरवेळेला आम्हाला चर्चमध्ये न्यायचे वगैरे, त्यामुळे साधारण येशूची ओळख होती. परंतु येशूचा आणि माझा संबंध जेव्हा बुधवारच्या दिवशी मी शाळेमध्ये जात असताना मला चर्चचा दरवाजा उघडा दिसला, त्यामुळे मी चर्चमध्ये गेली आणि समोरच माऊलीचं फोटो होता, त्याचं मी चुंबन घेतलं आणि मी चर्चमध्ये बसली. तिथे माझं जीवन बदललं. म्हणजे मला एक वेगळाच अनुभव आला आणि तेव्हापासून माझं तिथून जीवनाला कलाटणी मिळाली. त्याच्यानंतर मला एक सवय झाली की मी येशूच्या फोटोसमोर उभी राहून मी त्याच्याशी बोलायची. आमच्या घरात येशू आणि माऊलीचं चित्र होतं, फोटो होते, त्याच्यामुळे मी येशूच्या फोटोसमोर रोज बोलायची. जे दिवसभरात काही घडायचं ते सर्व काही मी सांगायची, अशी माझी सवय. त्याच्यामुळे जशी मी मोठी होत गेली तर मी येशूला सांगायची की मला ह्या मुलाबरोबर लग्न करायचं आहे, माझी इच्छा आहे. आणि काही म्हणजे दिवस गेले आणि एक दिवस असा आला की आमच्या दोघांचं नातं म्हणजे नातं जमलं. आणि परंतु मी येशूवरती माझी खूप म्हणजे ओढ होती म्हणजे, आणि त्याच्यामुळे म्हणजे एक दिवस असा आला की एका साक्षीद्वारे त्याचं परिवर्तन झालं आणि त्यांनीही येशूवरती पूर्ण विश्वास ठेवला. दुसरं म्हणजे मी येशूच्या आणखीन जवळ आली. म्हणजे आम्ही आमच्या मावशीकडे राहत होते आणि मावशीकडे राहत असताना आमच्या घरामध्ये भांडण झालं, माझ्या वडिलांचं आणि माझ्या भावाचं. तर माझा भाऊ रागाने घर सोडून गेला आणि मग तो सापडतच नाही. एक दिवस पूर्ण गेला, तो सापडतच नाही. आम्ही सर्व टेन्शनमध्ये होते आणि माझ्या मावशीच्या समोरच्या घरी ते लोक एका प्रार्थना सभेमध्ये जात होते. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आमच्याबरोबर प्रार्थनेसाठी या. आणि मी, माझी आई आणि आमचं कुटुंब प्रार्थनेसाठी गेलं आणि आम्ही तिथे येशूजवळ मागितलं की माझा भाऊ जिथे कुठे आहे तो सुखरूप असू दे आणि तो आम्हाला सापडू दे. आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला त्याची बातमी कळाली की तो अमुक या ठिकाणी आहे आणि व्यवस्थित आहे. तर माझ्या जीवनात घडलं तेव्हापासून म्हणजे मला एक हे झालं की देवाकडे मागितलं ना की मी इथं. आणि म्हणून माझ्या मनात जे काही असेल तर मी सर्व काही येशूकडे मागायचे आणि मला ते मिळतं. आमचं लग्न झालं आणि त्याच्या अगोदर म्हणजे माझा विश्वास येशूमध्ये असल्यामुळे मी अन्य देवतांना मानायची नाही किंवा पूजापाठ वगैरे करायची नाही. तर हा मला सांगायचं की मी पण येशूला मानतो, पण मी आमच्या देवाचं पण करतो आणि ते पण करतो, तर तू का नाही हे करत. तर मी त्याला सांगितलं की तुला जे करायचं आहे ना तू कर, परंतु मला तू जबरदस्ती नको करू. ज्या देवाने मला माझ्या जीवनामध्ये तुला पाठवलेलं आहे तर एक वेळ मी तुला सोडेन पण मी येशूला सोडणार नाही, म्हणून तू माझ्या हे करू नको. आणि मग असंच हे आमचं लग्न झालं. लग्नानंतर आमची एका बाजूने प्रार्थना चालूच होती आणि मग आमची इच्छा होती की आम्हाला जुळी मुलं व्हावी. आणि लग्नानंतर आमच्या घरात म्हणजे मी गरोदर राहिली आणि आमच्या घरात मुलगी जन्माला आली.
आणि आमच्या कुटुंबामध्ये मुलंच असल्यामुळे ही मुलगी आली म्हणून सर्वजण आनंदी झाले, आम्ही देखील खुश झाले. माझी मुलगी मोठी झाली आणि दुसऱ्या वेळेला जेव्हा मला दिवस गेले तेव्हा मी चेकअपसाठी म्हणजे सोनोग्राफीसाठी हॉस्पिटलला गेली आणि चेकअप चालू असताना डॉक्टर म्हणाली की तुला ट्विन्स आहेत. हे शब्द माझ्या कानी पडताच माझ्या डोळ्यातून अश्रू आले. तर ती डॉक्टर मला म्हणाली की तुला काही टेन्शन आहे का, तुला हे नको आहे का, काही प्रॉब्लेम आहे का. म्हणजे मी रडत होती आणि तिने मला पाहिलं तर मी डॉक्टरांना सांगितलं की नाही, असं काही नाही. तर मी खूप आनंदी आहे. माझ्या डोळ्यातून पाणी अशासाठी आले की देवाने मला त्या वेळेला आठवण करून दिली होती की तू मागितलं होतं की तुला ट्विन्स हवे होते आणि देवाने माझी इच्छा पूर्ण केली आणि तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आले. मी देवाचे आभार मानते की देवाकडे मागितलं आणि देवाने मला दिलं. आमची इच्छा होती की आम्हाला बाप्तिस्मा घ्यायचा होता, परंतु बाप्तिस्मा घेण्यासाठी आमच्यासमोर म्हणजे खूप अडथळे होते. आमच्या घरातून विरोध होता, नातेवाईकांचा विरोध होता, परंतु देवाने आमच्या मार्गातील अडथळे दूर केले. आम्हाला शिल्ड ऑफ फेथ कम्युनिटीमध्ये एका माणसाची भेट झाली आणि त्याने आम्हाला शिल्ड ऑफ फेथसाठी सांगितलं आणि आम्ही शिल्ड ऑफ फेथमधून कोर्स केला बाप्तिस्मा घेण्यासाठी. आणि या कोर्स करत असताना आम्हाला बरंच काही येशूविषयी ज्ञान मिळालं, जे कधी मी ऐकलं नव्हतं किंवा कधी माहितीही नव्हतं, अशी माहिती आम्हाला मिळाली. आणि हा कोर्स चालू असताना आम्ही शिल्ड ऑफ फेथमधून जनरल रिट्रीट केली आणि ही रिट्रीट एवढी वेगळी होती की म्हणजे खरोखरच तिथे वेगळंच एक देवाचा अनुभव आला, जिवंत देवाचा अनुभव आला. आणि खरोखरच आमची एवढी उत्कंठा अजून वाढली की आम्ही कधी बाप्तिस्मा घेतो. आणि आम्ही बाप्तिस्मा घेतला. बाप्तिस्मा घेतल्यानंतरही काही थांबलं नाही. आमच्या समोर खूप प्रश्न आले, खूप समस्या आल्या, अडचणी आले आणि म्हणजे नातेवाईकांचा विरोध होतातच. कारण जिथे गेलं तिथे आम्हाला बोलायचे की तुम्ही धर्म बदलला, आमच्या गावामध्ये तुम्हाला काही देणं घेणं नाही, आता तुम्ही ख्रिस्ती झाले आहेत म्हणून आमच्या ह्याच्यामध्ये तुमचा काहीच संबंध नाही. आणि त्याच्यामुळे आम्हाला एक अनाथ टाकल्यासारखं झालं. परंतु आमच्या गाव परिवाराने आम्हाला खूप साथ दिली, आम्हाला सांभाळलं. आणि असा प्रवास चालू असताना आमच्या घरात माझी जाऊबाई ती मरण पावली आणि ती अख्रिस्ती होती. तिच्या मुलांनी बाप्तिस्मा घेतला होता, परंतु ती अख्रिस्ती होती आणि ती मरण पावली. आणि आता तिचं जे कार्यविधी आहे ते कसं करणार, कारण तिने बाप्तिस्मा न घेतल्यामुळे आम्हाला गाव परिवारातून आमच्या काही सपोर्ट नव्हता. आणि जे दुसरे अगोदरचे गाववाले होते ते आम्ही बाप्तिस्मा घेतल्यामुळे ते आमच्यामध्ये इंटरेस्ट दाखवत नव्हते. तुम्ही घेतलं आहे ना बाप्तिस्मा, तुम्ही डिसिजन घेतला तर तुम्ही तुमचं काहीतरी करा. परंतु आमचे काही नातेवाईकांनी आणि देवाने माणसं पाठवली आणि त्याद्वारे तिचं ते कार्य झालं. त्यावेळेला देखील आम्ही एवढं टेन्शनमध्ये होते की कसं काय करायचं. आणि ते दिवस म्हणजे तिचं ते अंत्यविधी झाल्यानंतर काही दिवसांनी दिवस कार्य होतं, तेव्हाही प्रश्न होता की काय करायचं. आता तिच्या मुलांनी बाप्तिस्मा घेतला आहे, पिंडावर बसणार कोण. आणि खूप वादावाद आणि खूप भांडण देखील झालं म्हणजे. आणि एवढं टेन्शन होतं की करायचं काय. आणि आम्ही आमच्या शिल्ड ऑफ फेथमधील मेंबर्सला देखील हा प्रश्न सांगितला आणि त्यांनी आमच्यासाठी प्रार्थना देखील केली. आणि मग आमच्या वहिनीचा भाऊच उभा राहिला आणि त्याने ते स्वतःवर घेऊन ते कार्य व्यवस्थित केलं. आणि तो प्रसंगामधून देखील देवाने आम्हाला बाहेर काढला आणि ते सगळं सुरळीत पार पडलं. आणि अजून पुढे गेल्यानंतर म्हणजे आता देवाने 2 मुलं दिली, 3 मुलं आहेत मला. आणि मग त्यांची देखील वाढ आता ख्रिस्ती श्रद्धेमध्ये हळूहळू होत आहे आणि चर्च ह्याच्यामध्ये देखील ते सहभाग घेत आहेत. आणि माझं विशेष म्हणजे सांगायचं की बाप्तिस्मा तर घेतला, परंतु आता ह्याच्यामध्ये पुढे चालायचं कसं. आणि गाव परिवाराचा आम्हाला सपोर्ट आहेच देखील. शिल्ड ऑफ फेथमध्ये देखील आम्ही आहेत आणि वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन देखील ते करत असतात. आणि काही वेळेला असा प्रसंग येतो की प्रश्न मनामध्ये निर्माण होतो की आता काय करायचं. कारण ख्रिस्ती जीवन जगणं काही सोपं नाही. प्रत्येक पावलावरती अडथळा आहे, संकट आहे. आणि अशा वेळी कधीकधी मी डॉक्टर श्वेतलना यांच्याशी भेट घेते आणि त्यांचा देखील सल्ला मी मागत असते.
त्या देखील माझ्यासाठी, आमच्या कुटुंबासाठी प्रार्थना करत असतात. शिल्ड ऑफ फेथ कम्युनिटीतील मेंबर देखील आमच्यासाठी खूप प्रार्थना करत असतात. एक दुसरी साक्ष द्यायची म्हणजे लॉकडाऊन जेव्हा सुरू होणार त्याच्या अगोदरच्या महिन्यामध्ये, म्हणजे हा डिसेंबर चालू आहे, डिसेंबरमध्ये माझ्या मिस्टरांचा मानेपासून उजवा हात पूर्ण निकामी झाला होता. त्याच्या हाताला इथे रक्ताच्या गाठी झाल्या होत्या. त्याचं रक्तचलन होत नव्हतं. त्याचा हात खूप दुखायचा. त्याला ड्रायव्हिंग करत असताना त्याला खूप त्रास व्हायचा आणि ह्याच्यामध्ये तो रात्री झोपायचाच नाही. आणि त्या काळामध्ये माझ्या नणंदेचा नवरा वारला. त्याच्यामुळे माझी सासू आणि माझे दीराची मुलं ते त्यांच्याकडे राहत होते आणि माझी मुलं आणि आम्ही 5 जण आमच्या घरामध्ये होती. आणि ह्याचा हात म्हणजे रात्री खूप दुखायचा. दिवसा काहीच प्रॉब्लेम नाही, रात्री त्याला एवढा वेदना व्हायच्या की असह्य. तो ओरडायचा आणि त्याच्यामुळे मला झोप लागायची नाही. मुलं झोपायची परंतु मी आणि ते जागेच. आणि कधी कधी असं व्हायचं की तो मला सांगायचंच नाही, तर तो रात्री रस्त्यावरती चालत फिरायचा. रात्री 1, 2, 3 वाजले तरी पण तो चालायचा, कारण त्याला झोप काही लागत नव्हती आणि त्याचा हात खूप चावायचा. आणि मग आम्ही डॉक्टरांना भेटले आणि त्याची ट्रीटमेंट म्हणजे चालू झाली. फिजिओथेरपी केली, दुसरे पण इंजेक्शन वगैरे घेतले, गोळ्या घेतल्या. थोडा वेळ फरक पडायचा आणि नंतर पुन्हा आहे ते आहेच. मग डॉक्टर श्वेतलानंदांना भेटलं आणि मग त्यांनी सांगितलं की त्याला ॲडमिट करूया. ॲडमिट केलं आणि डॉक्टर म्हणाले की तुला ऑपरेशन करावं लागेल, कारण तुझ्या मानेची नस आहे ना ती 3 ठिकाणी दबलेली आहे आणि त्याच्यामुळे रक्ताचं हे होतच नव्हतं. आणि ऑपरेशन सांगितल्यामुळे आम्ही सर्व घाबरले. तो शाळेमध्ये पिऊनचं काम करतो, तर त्याचे टीचर्स वगैरे सगळे त्याला येऊन भेटून गेले, सिस्टर्स येऊन भेटून गेल्या आणि त्याचे मित्र पण येऊन बघून गेले. आणि सगळ्यांनी सांगितलं की तुला ऑपरेशनशिवाय दुसरं हेच नाही, कारण तुझ्या पुढे मुलं आहे, तुझी बायको आहे, तुझं जर म्हणजे काय झालं तर कसं काय होणार, हे एक टेन्शन मनामध्ये होतं. म्हणजे तुला समजा पॅरेलाइजचा झटका आला आणि तुझा हात निकामी झाला तर तुला कोण बघणार, तुझ्या मुलांना कोण बघणार, त्याला टेन्शन आलं आणि आम्ही सर्व टेन्शनमध्ये होतो. आता करायचं काय. परंतु माझी प्रार्थना चालू होती आणि एका मित्राने सांगितलं की एक असा व्यक्ती आहे, डॉक्टर आहे, तिथे जाऊया बघून. कारण आम्ही सगळीकडे, मी फिजिओथेरपीसाठी पण दुसरे 2-2 डॉक्टरांकडे, 2-3 डॉक्टरांकडे घेऊन गेली त्याला, परंतु त्याला काही फरकच जाणवत नव्हता. आणि मग तो पण थकला, कारण सगळ्यांनी सांगितलं की ऑपरेशनशिवाय उपायच नाही. आणि मग त्याला टेन्शन आलं की आता बस झालं, आता ऑपरेशनच करून टाकूया. आणि मग त्याच्या एका मित्राने सांगितलं की असा डॉक्टर आहे, तर मी त्याला सांगितलं की चल शेवटचा उपाय आपण करूया, हा जर नाही सफल झाला तर मग आपण ऑपरेशन करू. आणि मग तो त्याच्या मित्रासोबत गेला आणि तिथे ट्रीटमेंट घेतली. पण तिथे जाण्या अगोदर मी देवाजवळ प्रार्थना केली होती, देवा आता हे त्याचं दुखणं आहे ना, हे फक्त तुझ्या हातात मी सोपवत आहे, तूच काहीतरी त्याचं हे कर. आणि तिथे जाऊन त्याने ट्रीटमेंट घेतली. वेळ लागला, परंतु त्या आजारातून तो पूर्णपणे बरा झाला. आणि ह्या आजारात असताना शिल्ड ऑफ फेथच्या मेंबर्सने आम्हाला पूर्ण मदत केली, आर्थिक मदत केली आणि आध्यात्मिकही मदत केली, कारण प्रार्थनेचा सपोर्ट आम्हाला खूप होता. आणि सर्वप्रथम परमेश्वर आमच्याबरोबर होता. हे दुःख, हा त्रास सहन करण्यासाठी मी त्यावेळेला एकटी होती. माझी कामं करून, घरातली कामं करून, मुलांकडे लक्ष देऊन तो ॲडमिट होता, त्याच्यामुळे त्याच्याजवळ देखील मला जावं लागत होतं. आणि या प्रत्येक प्रसंगामध्ये परमेश्वर माझ्याबरोबर होता. आणि म्हणून ह्या प्रवासात मी पुढे चालत गेली आणि देवाने त्याला बरं केलं, म्हणून मी परमेश्वराचे आभार मानते. आणि अजूनपर्यंत तो आमच्याबरोबर आहे, म्हणून मी त्याचे आभार मानते. थँक्यू जीसस. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वर ज्यावेळेस आपण परमेश्वराच्या सानिध्यामध्ये येतो आणि त्याला सांगतो आणि आपण त्याच्याकडे मागतो, तो देत असतो. पण तो दिल्यानंतर ते आपल्याला कधी कधी कळत नाही. तो त्याला वेळ लावत असतो, पण ते देत असतो. तर तिने जुळी मागितलेली मुलांना, परंतु परमेश्वराची कदाचित इच्छा असेल, तिला पहिली मुलगी दिली, घरामध्ये नसेल त्यामुळे मुलगी दिली, परंतु तिला नंतर जे काही तिने वचन ठेवलेलं ते वचन तिला पुन्हा ते रिपीट केलं आणि तिला दुसऱ्यांदा जेव्हा ती प्रेग्नेंट झाली तेव्हा तिला जुळी मिळाली. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, देव याप्रमाणे असतो.
देव ज्याप्रमाणे ज्याकडे आपण त्याच्याकडे येतो तो सगळ्याच गोष्टी ठेवत असतो, तो आपल्याप्रमाणे करत असतो, परंतु आपण माणूस असल्याकारणे आपण विसरून जात असतो. ओके, त्याचबरोबर आता आपली दुसरी भगिनी जी आहे दीप्ती चंद्रकांत हरपाली म्हणून आहे, ती पापडी इथून येत आहे, मुंबईकराची वाडी इथून येत आहे. तिच्या घरी तिचा पती, मुलगी, त्यानंतर सासू आणि सासरे आहेत, दीर आहे. ती देखील घरकाम करत आहे. परंतु तिला तर देखील एक 10 वर्ष झालेली आहेत देवामध्ये, तिने बाप्तिस्मा घेतला त्यानंतर. परंतु या स्त्रीच्या जीवनामध्ये असं आहे की जेव्हा तिला परमेश्वराची स्तुती झाल्यानंतर, तिला स्पर्श झाल्यानंतर तिने एकच ठेवलं लक्षामध्ये की माझं जीवन जे आहे ते देवाच्या गौरवासाठी द्यायचं आहे. माझं जे जीवन आहे, माझे विचार आहेत, माझं जे काम आहे ते फक्त देवाच्या गौरवासाठी, दुसऱ्यांच्या गौरवासाठी नाही, माझ्या गौरवासाठी, फक्त देवाला गौरव मिळतो की नाही माझ्या जीवनाद्वारे. तर आपण दीप्तीची साक्ष ऐकूया. घे. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. माझं नाव दीप्ती हरपाली, फादराने आता ओळख करून दिलेली आहे. मी पूर्णपणे हिंदू कुटुंबातून होती, त्यामुळे मला ख्रिस्तव हा माहिती नव्हता. माझी आई रक्तस्रावाच्या त्रासाने आजारी पडली आणि पुष्कळ डॉक्टर केल्यानंतर तिचं आजार काही बरा होत नव्हता. मी राहणारी उल्हासनगरला, माझं माहेर उल्हासनगरला. तर तिकडे एका व्यक्तीने सांगितलं, वसईला एका ठिकाणी अशी प्रार्थना आहे, तर तुम्ही येतील का? त्यावेळेला माझी आई तिकडून त्या व्यक्तीबरोबर इकडे प्रार्थनेला आली आणि प्रार्थनेला येताबरोबर त्याच दिवशी, ज्या दिवशी ती प्रार्थनेमध्ये आली त्याच दिवशी ती बरी होऊन प्रार्थनेमधून ती पुन्हा घरी आली. म्हणून देवाचे आभार. आणि त्या क्षणापासून आतापर्यंत माझ्या आईला पुन्हा तो त्रास झालेला नाही आहे. आणि मग त्यावेळेपासून आम्ही अगदी लहानच होतो त्यावेळेला, पण त्यावेळेलापासून आई आम्हाला घेऊन येऊ लागली. आमची प्रार्थनेमध्ये ओढ वाढत राहिली. हळूहळू येशूवरचा विश्वास वाढत राहिला. पण माहिती नव्हतं प्रोटेस्टंट किंवा कॅथलिक आहे असं, हे सगळं माहिती नव्हतं. पण मी जशी ख्रिस्तामध्ये वाढत गेली तसा माझा येशूवर विश्वाससुद्धा वाढत गेला. त्यामुळे मग मी प्रार्थनेमध्ये अधिक असताना मला असं माझ्या मनामध्ये होतं की मला जो कोणी जोडीदार मिळेल तो निर्व्यसनी असावा आणि येशू ख्रिस्ताला मानणारा असावा. पण त्यावेळेला मला माहिती नव्हतं का कॅथलिक धर्म आणि प्रोटेस्टंट वगैरे हे सगळं असते. पण येशू ख्रिस्ताला मानणारा असावा एवढं माझ्या प्रार्थनेमध्ये तो हेतू होता. तर प्रार्थना केल्यानंतर काही दिवसांनी माझ्या मिस्टरांनी मला विचारलं आणि आमचं कुटुंबात बोलणं झालं. त्यावेळेला मी हिंदू असल्यामुळे माझे वडील कुंडली मिळवतात हिंदू रिलिजनप्रमाणे, मुलाकडची आणि मुलीकडची. त्यावेळेला आम्हाला असं सांगण्यात आलेलं होतं का तुम्हाला मूल होणं शक्य नाही. पण आम्ही प्रार्थनेला येत होतो अशा हेतूने की देव आज ना उद्या म्हणजे देणार. आणि माझे मिस्टर पण प्रार्थनेत होते. तोपर्यंत आम्ही कॅथलिक झालेले नव्हते. पण माझ्या मिस्टरांनी सांगितलेलं आपण लग्नानंतर धर्म स्वीकारणार आहोत. तर माझ्या वडिलांनी सांगितलं होकार आहे, ठीक आहे, तुम्ही लग्नानंतर करा, पण लग्ना अगोदर आम्ही परमिशन देणार नाही. आणि जसं आम्ही आमचं स्वतःचा निर्णय घेतला, जे काय आहे ते देवाच्या हातात आहे, देव आम्हाला देणार हा विश्वास धरून आम्ही लग्न केलं. लग्न झाल्यानंतर त्याच वर्षी मी घरी गेल्यानंतर मला ते शब्द वडिलांचे चांगले आठवतात. वडिलांनी सांगितलेलं होतं, बघ तू तुझ्या हाताने तुझ्या पायावर दगड मारून घेतला, अजूनपर्यंत तुला मूल झालेलं नाही आहे. पण मी म्हणाली का नाही, देव मला देणार. आणि आम्ही लग्न केलं. लग्नानंतर मग आमचा ख्रिस्ती होण्यासाठी प्रवास सुरू झाला. शिल्ड ऑफ फेथच्या माध्यमातून आम्ही 1 वर्ष ट्रेनिंग घेतली. ट्रेनिंग घेतल्यानंतर बाप्तिस्मा झाला आमचा. बाप्तिस्मा झाल्यानंतर आमचे मदरीण आहेत आणि आमचे शिल्ड ऑफ फेथचे मेंबर्स आहेत. त्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आणि आम्ही
आमच्या मदरीपत्रांनी सांगितलं तू बुधवारचा नवेना कर, रमेदीला जा, बाळ अर्पण कर आणि शिल्ड ऑफ फेथची शिबिरसुद्धा आम्ही जनरल शिबिरसुद्धा केली. तिकडे आम्हाला चांगल्या प्रकारे आम्ही आध्यात्मिक वाढलो आणि आमचा बाप्तिस्मा झाला आणि त्याच वर्षी मी गरोदर राहिली आणि दुसऱ्या वर्षी 2014ला मला देवाने एक मुलगी देऊन आशीर्वादित केलेला आहे आणि ती मुलगी आता 9 वर्षाची आहे. त्यामुळे देवाचे मी आभार मानते. तसाच ख्रिस्ती झाल्यानंतर मला मुलगी झाली आणि तो एक माझा प्रश्न सुटला. देवाचा गौरव माझ्याद्वारे देवाचा गौरव देवाने करून घेतला, त्याबद्दल देवाचे मी आभार मानते. पण पुढे प्रवास सुरुवात होता, छान चांगलं सुरळीत चाललेलं होतं. 2019ला माझे मिस्टर आजारी झाले, त्यांना स्टोनचा त्रास झाला. त्यांच्या स्टोन किडनीमध्ये अडकलेला, तो 10 mmचा होता. डॉक्टरने सांगितलेलं ऑपरेशनशिवाय ह्यांना उपचार नाही आणि बंगलीला कार्डिनल हॉस्पिटलमध्ये त्यांचं ऑपरेशन झालं. त्यांच्या ऑपरेशनाच्या वेळेला पुष्कळ खर्च सांगितलेला, पण तो पण आमच्या ऐपतीनुसार नव्हता. पण शिल्ड ऑफ फेथच्या अनेक बंधू बहिणींनी आमच्यासाठी प्रार्थना केली आणि आम्ही प्रार्थनेत वाढत असताना अनेकांनी आम्हाला मदत केली. आध्यात्मिक आम्ही वाढतच होतो, त्यामुळे आमचा तोही प्रश्न सुटला. माझे मिस्टर आजारातून बरे झाले आणि ते ऑपरेशन व्यवस्थित झालं, म्हणून मी देवाचे आभार मानते. तसंच 2019 डिसेंबर 2019ला माझ्या सासूला पित्ताची पिशवी असते ती पूर्णपणे भरलेली, त्याच्यात पस झालेला, ती फुटण्याच्या मार्गावर होती. हे आम्हाला अगोदर कळलेलं होतं, पण मिस्टरांच्या आजारामुळे आई पुढे ढकलत होती. त्यांचं ऑपरेशन झालं ते फेब्रुवारी महिन्यात आणि 2019ला सासूचं ऑपरेशन झालं डिसेंबर 2019ला आणि तिची पित्ताची पिशवी काढण्यात आली. देवाने तोसुद्धा प्रॉब्लेम सोडला आणि देव एक एक मार्ग मोकळा करत गेला. देवाने आम्हाला त्याच आजारात किंवा त्याच परिस्थितीत अडकवून ठेवलं नाही. आम्ही प्रार्थनेत वाढत होतो, अनेकांची प्रार्थना आमच्याबरोबर होती आणि अशा सर्व आम्ही ऑपरेशनला जाताना किंवा डॉक्टरांकडे जाताना आम्ही प्रार्थना करायचो, रोजरी करायचो, जे काय आहे ते तुझ्या इच्छेनुसार होऊन दे बस, आणि आम्हाला ह्याच्यातून बाहेर काढ. आणि ते प्रॉब्लेम सुटला. माझी आई आजारी पडली. मे महिन्यामध्ये माझी आई आजारी पडली. तिला पुन्हा आतड्यांमध्ये, पोटातल्या आतड्यांमध्ये TBच्या गाठी झालेल्या होत्या. ती आई माझ्याकडे आलेली होती उपचारासाठी. सांगते मला तुझ्याकडे यायचं आहे आणि मग तिकडे कोणता डॉक्टर कर आणि मग माझ्यासाठी प्रार्थना कर. ती इकडे आल्यानंतर मी तिला रोज बुधवाराला नवेनाला घेऊन जायची. मी पापडी पॅरेसची आहे तर, कारण का मी बुधवाराला नवेनाला जाऊन मला बाळ झाला म्हणून माझा विश्वास एकदम भक्कम झाला का माऊली मला देणार आणि मला माहिती आहे देव मला ह्याच्यातून बाहेर काढणार. तर मी तिला डॉक्टरकडे घेऊन गेली आणि तिचं 6 महिने ट्रीटमेंट झालं. ती TBच्या आजारातून मुक्त झाली आणि तीसुद्धा आता देवाच्या गौरवाने पूर्णपणे बरी आहे, म्हणून देवाचे आभार. तसेच 6 महिने होत नाही तोपर्यंत ऑक्टोबरमध्ये माझा भाऊ आजारी पडला. त्याला पाईल्सचा त्रास झाला, बारका भाऊ. तो इकडे माझ्याकडे आला आणि त्यालासुद्धा मी बुधवारच्या प्रार्थनेला न्यायला लागली नवेनाच्या माऊलीच्या, आणि त्यालासुद्धा सांगितलं का तू माऊलीजवळ तुझा जो काही आजार आहे तो समर्पण कर, माऊली तुला ह्या त्रासातून बाहेर काढणार हा माझा विश्वास आहे. आणि मी सुद्धा त्याच्यासाठी प्रार्थना करत राहिली. आमच्या कुटुंबात रोजरी होते किंवा आम्ही सकाळी उठल्यानंतर मी स्वतःची वैयक्तिक प्रार्थना करते. त्यावेळेला मी देवाचं सगळे जे काय माझे दिवसभरातले आहेत हेतू ते सर्व तुझ्या इच्छेप्रमाणे होऊन दे, जे काय आहे ते. तर माझ्या भावाला पण डॉक्टर चांगला मिळाला आणि त्याचा पाईल्सचं ऑपरेशन झालं आणि तोसुद्धा माझ्याकडे 3 महिने होता. पूर्णपणे बरा झाला आणि तो बरा होऊन देवाच्या कृपेने घरी गेला. पूर्णपणे बरा झाला आणि देवाचे आभार म्हणून. तसंच 2021मध्ये माझी मुलगी 8 वर्षाची होती. तर अगोदर माझ्या मुलगी होईपर्यंत मला सांगितलं मला मुलगा होणार नाही, पण मला मूल झालं म्हणून माझा विश्वास होता देव पुढेसुद्धा मला मूल देणार. 1 दिले तिकडे मला देव 2 देणार. 2021ला मला पुन्हा मी गरोदर राहिली, पण काही कारणास्तव माझं अबॉर्शन झालं आणि मग तिथे थोडंसं मी डिप्रेशनमध्ये गेली. पण माझा विश्वास होता देवाने मला 1 दिलेलं आहे तर देव मला दुसरासुद्धा देणार, आणि जे देवाने दिलेलं ते देवाने नेलं, काही हरकत नाही, त्याद्वारे देवाचा गौरव असो. पण
पुन्हा मी त्या डिप्रेशनमध्ये असताना शिल्ड ऑफ फेथची कपल शिबिर केली आम्ही दोघांनीसुद्धा, आणि आम्ही त्या शिबिरमध्ये चांगला अनुभव घेतला, चांगला देवाचा स्पर्श झाला, आणि आम्ही त्या वातावरण जे डिप्रेशनमध्ये होतं त्याच्यातून आम्ही बाहेर निघालो आणि घरी आलो. घरी आल्यानंतर सासऱ्यांचं डॉक्टरने सांगितलेलं का ह्यांना मोतीबिंदूचा आजार आहे, आणि त्यांना ते एक डोळ्याने पूर्णपणे ब्लँक आहेत आणि एक डोळ्याने त्यांना दिसतं. तर सासऱ्यांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन करायचं होतं, पण त्यांचं ऑपरेशन करण्यासाठी पहिल्यांदा ऑपरेशन केलं ते फेल झालं, म्हणून दुसऱ्यांदा ऑपरेशन करण्यात आलं. पण त्यावेळेला मी माऊलीची प्रत्येक वेळेला त्यांना घेऊन जायचे, त्यावेळेला मी रोजरी करतच जायचे त्यांच्याबरोबर आणि रोजरी करतच तिकडून यायची. त्यामुळे त्यांचंसुद्धा दुसऱ्यांदा जे ऑपरेशन केलं ते पूर्णपणे सक्सेस झालं. एकदाच त्यांचे 2 ऑपरेशन झाले, म्हणजे एकाच डोळ्याचे त्यांचे 3 ऑपरेशन झाले, पण माऊलींच्या कृपेने ते सुद्धा आता पूर्णपणे बरे आहेत, म्हणून देवाचे आभार. तसंच माझे मिस्टर 2022ला आजारी पडले. त्यांचे पाठीच्या मधल्या कण्यामध्ये शेवटचं जे हाड असतं ते साईडला सरकलं. ते वजनाचं काम करत होते, पण त्यांना त्रास होत होता, पण आम्ही काही जास्त लक्ष दिलं नाही. पण नंतर त्यांचा वाढत गेला त्रास, पायाला सूज यायला लागली, पायाला मैरी यायला लागली, पाय सुना पडायला लागला. अनेक डॉक्टर केले वसईतले, पण काही उपयोग नाही आला. नंतर मग त्यांचं निदान लागत नव्हतं, मुळात तो त्रास होतो कशाला आहे ते. पण एका नालासोपारी डॉक्टरने त्यांचा एक्सरा केल्यानंतर ते कळलं का ते हाड जे आहे ते सरकलं आहे, त्यामुळे शिरांवर ताण येतो आणि पाय सून पडतो आहे. त्यामुळे त्यांना फिजिओथेरपी देण्यात आली, ॲक्युप्रेशर करण्यात आलं, आयुर्वेदिक केलं, होमिओपॅथिक केलं, ॲलोपॅथिक केलं, पण काही उपचार होत नव्हता. मग नंतर आम्हाला एकाने सांगितलं कोल्हापूरला एका ठिकाणी रिट्रीट आहे, तुम्ही तिकडे येणार का? तर आम्ही सांगितलं ठीक आहे आम्ही येणार. पण तशाही परिस्थितीमध्ये मी माझ्या मिस्टरांना घेऊन तिकडे जाण्याचा निर्णय घेतला. पण मी माझ्या मिस्टरांना सांगितलं आपण पुन्हा एकदा चांगल्या डॉक्टरला दाखवलं पाहिजे. तर आम्ही डॉक्टर श्वेतलनाकडे मार्गदर्शन करण्यासाठी गेले. त्यांनी आम्हाला डॉक्टर मॅथ्यू म्हणून त्यांच्याकडे पाठवलं. त्यांनी आम्हाला सांगितलं का कमरेच्या मणक्याचं हाड जे आहे ते सरकलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला प्रवास करता येणार नाही. पण आम्ही घरी आल्यानंतर आम्ही दोघांनी डिसिजन घेतले, पाय पुढे काढलाय तो माघारी घ्यायचा नाही, आपण रिट्रीटला जायचं. तशाच परिस्थितीमध्ये आम्ही रिट्रीटला गेल्यानंतर तिकडे आम्ही पोचता क्षणी जी प्रार्थना चालू होते त्या प्रार्थनेमध्ये फादरांनी संदेश दिला, आणि त्याच प्रार्थनेमध्ये माझा विश्वास झाला का देव त्यांना आता बरं केले, देवाने त्यांना बरं केलेलं आहे. पण त्याच शिबिरामध्ये त्यांना म्हणतात ना, आपण जेव्हा संकटात असतो, त्रासात असतो, आजारात असतो, तेव्हा देव आपला हात कधी सोडत नाही. देवाचा हाक मला सारखी येत होती, तू आपला वंदस्तंभ उचल आणि माझ्या मागे ये. कारण का ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये मला असं जाणवत होतं की मी आता थकले, पण देवाचे हाक मला सारखी ऐकायला येत होती, तू आपला वंदस्तंभ उचल आणि माझ्या मागे ये. तुम्ही मला अनुसरलं आहे ना, तू आपला वंदस्तंभ उचल आणि माझ्या मागे ये. असं सारखी मला देवाची हाक ऐकायला यायची, आणि त्याच्यामुळे मी भक्कम व्हायची का देव माझ्याबरोबर आहे आणि देव मला ह्या परिस्थितीतून बाहेर काढणार. आणि मग ती शिबिर झाली. त्या शिबिरामध्ये त्यांना स्पर्श झाला, आणि तिथून आम्ही घरी आले. 8 दिवसानंतर पुन्हा आम्ही चेकअपला गेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं जे हाड जागेवर येऊन ऑपरेशनशिवाय बसणं शक्य नव्हतं ते हळूहळू येऊन बसतं आहे, आणि आता तुमचं ते रिकवर होण्याचे चान्सेस आलेले आहे. त्यामुळे देवाचे आभार. तशाच परिस्थितीमध्ये देवाने आम्हाला ठेवलं नाही. देव एक पावले आमच्याबरोबर होता. देव आम्हाला कधीच सोडलं नाही. आम्ही घरकाम करते त्यावेळेला तिकडे मला सगळे विचारतात, दीप्ती तू एवढ्या लहान वयामध्ये एवढे सगळ्या संकटांमध्ये कशी सामोरे गेलीस? पण देव माझ्याबरोबर होता. मी कधीच त्यांना बोलली नाही का मला देवाने सोडलं नाही. सगळ्यांनी सोडले, पण मला देव कधीच सोडणार नाही, हा माझा भक्कम विश्वास होता. माझी मुलगीसुद्धा आता देवाच्या ज्ञानामध्ये वाढते, देवाच्या प्रार्थनेमध्ये वाढते, संडे स्कूलला जाते, आणि अनेक वेळेला तिला आम्ही असं शिकवतो आपण मदत केली पाहिजे, आपण इतरांना ख्रिस्त दिला पाहिजे. त्यामुळे ती संडे स्कूलला गेली, तिकडे काय शिकून आल्यानंतर आम्हाला सांगते मम्मा आज असं शिकवलं, मम्मा आज असं झालं, असं आपल्याला केलं पाहिजे, हे इशू आपल्याला सांगत आहे. असं म्हणजे त्यांच्याद्वारे पण देव आपल्याशी बोलत असतो. त्यामुळे मी देवाचे आभार मानते. ह्या क्षणापर्यंत देवाने आम्हाला त्याच्यामध्ये त्यांच्या कुटुंबामध्ये टिकवून ठेवलेलं आहे. तसेच हे सगळं करणं शक्य नव्हतं, पण आम्ही बाप्तिस्मा घेतल्यानंतरसुद्धा आम्हाला फार विरोध होता शेजाऱ्यांचा किंवा आजूबाजूंचा, पण आम्ही नम्रतेने राहिलो. आम्ही त्यांच्या बोलण्याचं वाईट मानून घेतलं नाही.
त्यांनी आम्हाला आमच्या कानापर्यंत आणलेलं. त्यांनी आम्हाला सांगितलं, तुम्ही ख्रिस्ती धर्म स्वीकारतायत तर आम्ही तुमच्या कुटुंबातल्या कोणत्याही कार्याला येणार नाही किंवा आम्ही तुमच्या आनंदात किंवा तुमच्या कुठे मरण झालं तरी आम्ही सहभागी होणार नाही. पण आम्ही म्हणालो, म्हणजे आम्ही आमच्या कानापर्यंत आलेला पण आमच्या अंतःकरणात ते राहिला. आम्ही त्यांच्याशी वाद करायला गेलो नाही. आम्ही म्हणाले ठीक आहे, काही हरकत नाही, सगळं देव सांभाळून घेईल. त्यावेळेला आम्ही सगळं शांतपणे ऐकून घेतलं. पण आम्ही नम्रतेने, आता आम्ही त्यांच्याशी चांगले रिलेशन आहेत, ते आम्हाला आमंत्रण करतात. काही वेळानंतर आम्ही त्यांच्याशी जातो, बोलतो, व्यवस्थित सगळे संबंध आहे आणि सगळं काही व्यवस्थित चाललेलं आहे. त्यामुळे देवाचे मी आभार मानते. आणि ह्या क्षणापर्यंत त्यांनी त्याच्या प्रार्थनेमध्ये, त्याच्या विश्वासामध्ये आणि त्याच्या श्रद्धेमध्ये आम्हाला टिकवून ठेवलेलं आहे. त्याबद्दल मी देवाचे धन्यवाद देते.